नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वेंटेज नॉलेज अकॅडमी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 197.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1613.91%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.24 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2,25,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, वेंटेज नॉलेज अकॅडमी लिमिटेड हिट्स द रूफ आफ्टर बोर्ड ओकेज प्रपोजल टू इश्यू बोनस शेअर इंटरिम डिव्हिडंड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेंटेज नॉलेज अकॅडमी लिमिटेडने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, त्याचसोबत वेंटेज नॉलेज अकॅडमी लिमिटेडने 0.10 रुपीज म्हणजे 10 पैसेचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला वेंटेज नॉलेज अकॅडमी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.98% म्हणजे जवळपास 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इंटेलेक्ट डिझाईन ॲरेना लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 971.70 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.33%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13.46 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 13,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इंटेलेक्ट डिझाईन एरेना लिमिटेड शेअर सर्ज 10% आफ्टर स्टॉक कम्स आउट ऑफ शॉर्ट टर्म ASM लिस्ट. तर मित्रांनो, इंटेलेक्ट डिझाईन एरेना लिमिटेडचा स्टॉक शॉर्ट टर्म ASM लिस्टच्या बाहेर आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला इंटेलेक्ट डिझाईन एरेना लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 7.74% म्हणजे जवळपास 8%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 273.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 56.66%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, NCC लिमिटेड शेअर सोर 5% आफ्टर रुपीज 501 करोड ऑर्डर फ्रॉम बेंगलुरू सुबुर्बन रेल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला बेंगलुरू सुबर्बन रेल प्रोजेक्टसाठी 8 स्टेशन्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी 501 करोड रुपीजचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला NCC लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5.14% म्हणजे जवळपास 5.25%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आता बोलूया रिसेंटली लिस्ट झालेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 607.50 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 15.06%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 5,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मोबिक्विक क्वार्टर 2 रिझल्ट्स हायलाइट्स फर्म पोस्ट रुपीज 3.6 करोड नेट लॉस वर्सेस रुपीज 5.2 करोड प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिस, रेव्हेन्यू अप 43%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज मोबिक्विकच्या क्वार्टर 2चा रिझल्ट आला आहे. तर मित्रांनो, 1 वर्षाआधी मोबिक्विकचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन होता 203.45 कोटी रुपये,
जो इयर ऑन इयर बेसिसवर 42.8%ने इन्क्रीज होऊन 290.64 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, मोबिक्विकचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट एक वर्षाआधी होता 5.22 करोड रुपीज, जो या क्वार्टरमध्ये आला आहे -3.59 कोटी रुपये. म्हणजे या क्वार्टरचा नेट प्रॉफिट नेगेटिव्हमध्ये आला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 133.18 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 0.89%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, टाटा स्टील Q3 अपडेट. इंडिया स्टील प्रोडक्शन रायजेस 6% इयर ऑन इयर बेसिस ॲट 5.68 मिलियन टन्स. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडचा आज Q3चा बिझनेस अपडेट आला आहे. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडच्या इंडियाचा स्टील प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने वाढून 5.68 मिलियन टन्स आला आहे. तर मित्रांनो, आज NSE कडून हा अपडेट आला आहे की NSEच्या F&O म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंटमध्ये 31 जानेवारी 2025 पासून NBCC आणि टाटा पॉवरसोबत 4 अजून स्टॉक्स म्हणजे टोटल 6 स्टॉक्स इन्क्लूड होणार आहे. म्हणजे टोटल 6 स्टॉक्स NSEच्या F&O सेगमेंटमध्ये एंटर होणार आहे 31 जानेवारी 2025 पासून. तर चला, कोणते आहे हे 6 स्टॉक्स, चला बघूया. मित्रांनो, NSE लिमिटेडच्या फ्युचर अँड ऑप्शन म्हणजे F&O सेगमेंटमध्ये 31 जानेवारी 2025 पासून कॅस्ट्रॉल इंडिया, ग्लँड फार्मा, NBCC, फोइनिक्स, सोलार इंडस्ट्रीज इंडिया आणि टाटा पॉवर इन्क्लूड होणार आहे. आणि मित्रांनो, याचा फायदा म्हणजे मित्रांनो असा की जी कंपनी NSEच्या F&O सेगमेंटमध्ये असते तिचे जास्त चान्सेस असते निफ्टी 50मध्ये इन्क्लूड होण्याचे. आणि मित्रांनो, जे कंपनी NSEच्या F&O सेगमेंटमध्ये एंटर होतात त्यावरचा मित्रांनो जो सर्किट असतो तो हटून जात असतो. म्हणजे मित्रांनो, त्यावर कोणताही सर्किट नसतो. ते 20%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट त्यात लागू शकतो आणि त्या कंपनी 20%पेक्षाही जास्तीचा लोअर सर्किट त्या कंपन्यांमध्ये आपल्याला दिसू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.